अन्नधान्य पिकवून आपला उदरनिर्वाह करतो. असं एक नाटक आपल्यासमोर आपल्या त्या सोसायटीतील कलाकार सादर करत आहेत. आज आपण पीक लावायला जाणार आहे. वय वय आबा राम राम बाई, कसं चाललो? काय नाही, सरळ शेताकडून बियाणे घेऊन चाललोय. अरे तुला माहिती का, वरच्या माळ्याला आपण आत्महत्या केली. अरे तिची पिकं गेली. मग येतो मग. काय करणार काम बाया? कसली मदत? थोडं कर्ज पाहिजे होतं. कसलं कर्ज? बाया तुला आधीच कर्ज दिले, ते आधी काय? एवढं पीक येण्याची मदत समजायचं. मी आता तुला 10,000 रुपये देतो. आधीचे 5,000 एकूण 50,000 रुपये मला माझं सगळं मिळते. बरस बरस पावसा माझ्या शेतामध्ये करपू लागली पिकं माझ्या करवनामध्ये. आता काही महिन्यांच्या कालावधीनंतर कापसाचं पीक हे वाढीस आलं आहे आणि ते आता काढण्याची वेळ आली आहे. पोरा पाऊस आला, आता आपलं पीक चांगलं येणार. यंदा त्याला कपडे पाहिजे. आता पीक येऊ दे की मध्ये तो की तुला नवी कपडे. काय बाया आला वय? जरा काम होतं, कापूस शिकायचा होता. जा रे रम्या, बघून ये कापूस कसा आहे. साहेब कापूस काय पडणार आहे का? तुम्ही एकदा खात्री करून घ्या. बया तुझा कापूस काय मला चांगलं दिसत नाही. या कापसाचे मी फक्त तुला 3,000 रुपये दे. असं नका करू साहेब, गरीबावर दया करा. त्या कापसाची खरी किंमत 6,000 आहे. असं नका करू प्लीज. 3,000 रुपये घे, नाहीतर सगळा माल उतरव. जा रे रम्या, सगळा माल उतरव. थांबा थांबा, द्या 3,000 द्या. जा रे राम.